नमस्कार, मी अर्चना जाधव. आपल्या एच एज्युकेशन या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर TET पेपर 2 सामाजिक शास्त्रे या विषयाचा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्राचीन भारताचा इतिहास याचे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत परीक्षेच्या दृष्टीने, ते सर्व प्रश्न कवर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सो व्हिडिओला सुरुवात करणारच आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अद्यापही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं जे नोटिफिकेशन बेल आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून कोणत्याही व्हिडिओचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, भारतात टिंबटिंब लिपीतील मजकूर असलेल्या मातीच्या विटा सापडल्या आहेत. तर भारतात कोणत्या लिपीतील मजकूर असलेल्या मातीच्या विटा सापडल्या आहेत? तर सुमेरियन. पर्याय 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघूया. उत्खननात सापडलेल्या हडप्पाकालीन बहुतांश मुद्रा प्रामुख्याने टिंबटिंब आकाराच्या होत्या. तर उत्खननात सापडलेल्या हडप्पाकालीन बहुतांश मुद्रा ज्या आहेत त्या चौकोनी आकाराच्या होत्या. कशा होत्या? चौकोनी आकाराच्या होत्या. त्यांचा आकार कसा होता? तर बहुतांश मुद्रा या चौरसाकृती किंवा आयताकृती असत. आणि साहित्य या मुद्रा मुख्यत्वे स्टिएटाईट नावाच्या मऊ दगडापासून बनवल्या जात. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, उत्खननात सापडलेल्या हडप्पाकालीन ज्या मुद्रा आहेत त्या कोणत्या दगडापासून बनवल्या जात? तर स्टिएटाईट हे त्याचं उत्तर असणार आहे. तर बघा, त्यानंतर त्याची वैशिष्ट्ये बघा. वैशिष्ट्ये काय आहेत? या मुद्रांवर विविध प्राणी, युनिकॉर्न, बैल, हत्ती, वाघ यांसारखे जे प्राणी आहेत आणि सिंधू लिपीतील कोरीव अक्षरे असत. तर या मुद्रांवर काय काय असत? तर प्राणी असत. कोणकोणते? युनिकॉर्न, बैल, हत्ती, वाघ आणि सिंधू लिपीतील कोरीव अक्षरे. त्याच्यानंतर बघूया पुढील प्रश्न. हडप्पाकालीन लोकांचा प्रमुख व्यवसाय. हडप्पाकालीन लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता होता? तर तो होता शेती. पर्याय 1. त्याच्यानंतर पुढील प्रश्न. हडप्पाकालीन संस्कृतीतील लोक कोणत्या धातूच्या चकचकीत पत्र्याचे आरसे वापरत असत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय 2 तांब्याच्या. तर तांब्याच्या धातूच्या चकचकीत पत्र्याचे आरसे वापरत असत. कोण? हडप्पाकालीन संस्कृतीतील लोक. तर इथे बघा स्पष्टीकरण दिलेलं आहे. हडप्पाकालीन संस्कृतीतील जे लोक होते ते मुख्यत्वे तांबे किंवा कांस्य या धातूच्या चकचकीत पत्र्याचे आरसे वापरत असत. आरसा तयार करण्यासाठी या धातूचा पत्रा एका बाजूने अतिशय घासून गुळगुळीत व चकचकीत केला जात असे, तर दुसरी बाजूही साधी ठेवली जाई. अशा प्रकारे ते तांब्याच्या धातूचे आरसे बनवत असत. त्याच्यानंतर पुढील प्रश्न. आर्यांची कुटुंब व्यवस्था टिंबटिंब पद्धतीची होती. तर आर्यांची जी कुटुंब व्यवस्था होती ती होती पितृसत्ताक. पर्याय 2. पुढील प्रश्न. निसर्गातील सर्व गोष्टी निश्चित नियमाप्रमाणे घडतात. या नियमबद्धतेला आर्य काय म्हणत असत? निसर्गातील सर्व गोष्टी निश्चित नियमाप्रमाणे घडतात. या नियमबद्धतेला आर्य लोक काय म्हणत असत? तर त्याला आर्य लोक म्हणत असत ऋत असं. पर्याय 2. तर ऋत म्हणजे काय? तर ऋत म्हणजे विश्वातील व्यवस्था, नियमन आणि सृष्टीला चालवणारे शाश्वत सत्य. दिवस रात्र होणे, ऋतुचक्र फिरणे हे सर्व निसर्गाचे नियम ऋतमुळेच चालतात अशी आर्यांची श्रद्धा होती. त्याच्यानंतर बघा पुढील प्रश्न. जैन धर्मामध्ये किती तीर्थंकर होऊन गेले? अगदी सोपा प्रश्न आहे. तर जैन धर्मामध्ये एकूण 24 तीर्थंकर होऊन गेले. पुढील प्रश्न आहे. जैन धर्माचे
पहिले तीर्थंकर कोण होते? तर जैन धर्माचे पहिले तीर्थंकर कोण होते? तर ते होते ऋषभनाथ, म्हणजेच ऋषभदेव. पर्याय 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बघा, जैन परंपरेनुसार जैन धर्मामध्ये एकूण किती तीर्थंकर होते? तर 24. त्यापैकी ऋषभनाथ म्हणजेच ऋषभदेव हे पहिले, तर वर्धमान महावीर हे 24वे म्हणजे शेवटचे तीर्थंकर होते. त्याच्यानंतर पुढील प्रश्न महावीर वर्धमान हे जैन धर्माचे कितवे तीर्थंकर होते? तर आताच आपण प्रश्न पाहिला, तर ते होते 24वे आणि शेवटचे, म्हणजे पर्याय 3. पुढील प्रश्न आहे, वर्धमान महावीर यांचे जन्मठिकाण कोणते? तर वर्धमान महावीर यांचे जन्मठिकाण कोणते आहे? कुंडग्राम. पर्याय 1. तर बिहार राज्यातील वैशालीजवळील कुंडग्राम हे आहे कोणाचं जन्मठिकाण? वर्धमान महावीर यांचं. तर बघा, ऐतिहासिक संदर्भ, महावीरांचा जन्म इसवी सन पूर्व 599 वैशाली प्रजासत्ताकातील ज्ञातृक क्षत्रिय कुळात झाला होता. त्यांचे माता पिता कोण होते? तर वडिलांचे नाव होते सिद्धार्थ आणि आईचे नाव काय होते? राणी त्रिशला होते. राजा सिद्धार्थ हे कुंडग्रामचे प्रमुख होते. त्याच्यानंतर पुढील प्रश्न, वर्धमान महावीर वर्धमानांचे इसवी सन पूर्व 527 कोठे महानिर्वाण झाले? तर वर्धमान महावीर यांचे इसवी सन पूर्व 527 पावा येथे महानिर्वाण झाले. तर बघा, जन्म त्यांचा कुठे झाला? कुंडग्राम येथे. आणि त्यांचे परिनिर्वाण कुठे झाले? महानिर्वाण पावा येथे. तर हे 2 तुम्हाला मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. तर जैन धर्माचे 24 आणि अंतिम तीर्थंकर वर्धमान महावीर इसवी सन पूर्व 527 बिहारमधील पावापुरी म्हणजेच पावा येथे त्यांचे महानिर्वाण झाले. त्याच्यानंतर पुढील प्रश्न, धम्मचक्र प्रवर्तन हे बुद्धांचे कितवे प्रवचन आहे? धम्मचक्र प्रवर्तन हे बुद्धांचे कितवे प्रवचन आहे? तर धम्मचक्र प्रवर्तन हे बुद्धांचे पहिले प्रवचन आहे. पर्याय 1. तर बघा, बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर तथागत बुद्धांनी आपले पहिले प्रवचन सारनाथ, वाराणसीजवळील मुरुगदाव आणि डिअर पार्क येथील जंगलात आपल्या आधीच्या 5 शिष्यांना दिले होते. या प्रवचनात त्यांनी प्रामुख्याने 4 आर्य सत्ये आणि अष्टांगिक मार्ग यांचा उपदेश केला. त्याच्यानंतर पुढील प्रश्न, गौतम बुद्धांनी किती आर्य सत्ये सांगितली? तर गौतम बुद्धांनी एकूण 4 आर्य सत्ये सांगितली. आणि ती कोणकोणती आहेत बघा? तर पहिलं आहे दुःख. जगात दुःख आहे. मानवी जीवन विविध प्रकारच्या वेदना आणि असंतोषाने भरलेले आहे. दुसरं आहे दुःखाचे कारण. तर दुःखाचे कारण हे दुसरं आर्य सत्य आहे. प्रत्येक दुःखाला कारण असते. हे मूळ कारण मानवी इच्छा, हाव आणि तृष्णा हे आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, तिसरं आहे दुःख निवारण. दुःखाचा अंत किंवा नाश करणे शक्य आहे. तृष्णेचा पूर्णपणे त्याग केल्यास दुःखापासून मुक्ती मिळते. आणि शेवटचा आहे दुःख निवारण्याचा मार्ग. तर दुःख नष्ट करण्याच्या या मार्गाला अष्टांगिक मार्ग असे म्हणतात. दुःख निवारण्याचे जे मार्ग आहेत ते अष्टांगिक मार्ग आहेत. आणि ही जी 4 आहेत ती काय आहेत? आर्य सत्य. आणि ही 4 आर्य सत्य आहेत. आर्य सत्य कोणते आहेत? दुःख, दुःखाचे कारण, दुःख निवारण आणि शेवटचं काय आहे बघा? दुःख निवारण्याचा मार्ग. त्याच्यानंतर पुढील प्रश्न आहे, गौतम बुद्धांनी सांगितलेला दुःख निवारण्याचा मार्ग कोणता? तर आताच आपण पाहिलं कोणता आहे? अष्टांग मार्ग. पर्याय 4. तर ते अष्टांग मार्ग कोणकोणते आहेत थोडक्यात बघूया आपण. सम्यक दृष्टी, योग्य दृष्टिकोन, गोष्टींकडे पूर्वग्रहाविना जशा आहेत तशा सत्याच्या दृष्टीने पाहणे. सम्यक संकल्प, राग, हिंसा आणि वासनेपासून मुक्त होऊन चांगले विचार ठेवणे. त्याच्यानंतर सम्यक वाचा,
योग्य बोलणे, सत्य, प्रिय, मृदू बोलणे. त्याच्यानंतर सम्यक कर्म, जीवहत्या, चोरी आणि व्यसनांपासून दूर राहून उत्तम कृती करणे. त्याच्यानंतर सम्यक आजीविका, प्रामाणिक आणि अहिंसक मार्गाने पैसे कमवणे. त्याच्यानंतर आहे सम्यक प्रयत्न, वाईट विचारांना रोखणे आणि चांगले विचार मनात रुजवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे. त्याच्यानंतर सम्यक स्मृती, स्वतःच्या कृती, भावना आणि विचारांवर सतत लक्ष ठेवणे, जागरूक राहणे. सम्यक आणि शेवटचा आहे सम्यक समाधी, मनाची शांतता आणि एकाग्रता टिकवून ठेवणे. त्याच्यानंतर बघा पुढील प्रश्न, गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण कोठे झाले? तर गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण कोठे झाले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय 4, कुशीनगर येथे. तर कुशीनगर हे उत्तर प्रदेशातील एक गाव आहे. कुशीनिरा असं त्याला प्राचीन नाव होतं. आणि वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी देहत्याग केला. आणि या पवित्र स्थळाला महापरिनिर्वाण मंदिर म्हणून ओळखले जाते, जिथे बुद्धांची 6.1 मीटर अशी शयन मुद्रा आहे. पुढील प्रश्न, प्राचीन भारताच्या इतिहासातील साम्राज्य हे कोणाचे पहिले साम्राज्य होते? तर प्राचीन भारताच्या इतिहासातील साम्राज्य हे पहिले साम्राज्य कोणाचे होते? नंदाचे. पर्याय 1. त्याच्यानंतर बघा पुढील प्रश्न, नंद घराण्याचा शेवटचा राजा. तर नंद घराण्याचा शेवटचा राजा कोण? तर धनानंद हा नंद घराण्याचा शेवटचा राजा होता. पर्याय 2. त्याच्यानंतर बघा, कौशंबी ही टिंबटिंब राज्याची राजधानी होती. तर कौशंबी ही वत्स राज्याची राजधानी होती. पर्याय 3. तर बघा, कौशंबी ही प्राचीन भारतातील वत्स राज्याची राजधानी होती. हे ठिकाण सध्याच्या उत्तर प्रदेशातील अलाहाबाद म्हणजेच प्रयागराज जवळील यमुना नदीच्या काठावर स्थित आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न आहे, कोसल महाजनपदाची राजधानी कोणती होती? तर कोसलची राजधानी होती श्रावस्ती. पर्याय 2. प्राचीन कोसल महाजनपदाची प्रमुख राजधानी होती श्रावस्ती. हे राज्य शरयू नदीमुळे उत्तर आणि दक्षिण कोसल अशा 2 भागात विभागले गेले होते. त्याच्यानंतर पुढील प्रश्न आहे, गौतम बुद्धांचा समकालीन कोसलचा राजा खालीलपैकी कोण? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 1, प्रसेनजीत. तर प्रसेनजीत हा गौतम बुद्धांचा समकालीन कोसलचा राजा होता. आणि हे जे प्रसेनजीत होते ते बुद्धांच्या प्रमुख अनुयायांपैकी एक होते. त्याच्यानंतर पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या महाजनपदामध्ये तयार होणारे तलम कापड प्रसिद्ध होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 1, वत्स. प्राचीन काळात वत्स या महाजनपदामध्ये तयार होणारे जे तलम कापड होते ते अत्यंत प्रसिद्ध होते. या महाजनपदाची राजधानी कौशांबी होती. तिथे उत्कृष्ट दर्जाच्या सुती कापडाचे उत्पादन आणि मोठा व्यापार चालत असे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न, अवंती राज्याची राजधानी कोणती होती? तर अवंती या राज्याची राजधानी होती उज्जैनी. पर्याय 2. त्याच्यानंतर बघा, संस्कृत नाटककार भास यांच्या नाटकातून वत्स राज्याच्या कोणत्या राज्याची माहिती मिळते? तर बघा, संस्कृत नाटककार भास होते, यांच्या नाटकातून वत्स राज्याच्या उदयन या राज्याची माहिती मिळते. पर्याय 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर बघा पुढील प्रश्न, राजगृह म्हणजेच आजच्या बिहारमधील मगधची राजधानी कोणती होती? तर राजगृह म्हणजेच काय, आजच्या राज्यातील
आजच्या राज्यातील काय मगधची राजधानी कोणती होती तर राजगीर. पर्याय 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न बघूया. मगध राज्याचा विस्तार करणारा पहिला राजा कोण? मगध राज्याचा विस्तार करणारा पहिला राजा कोण होता तर तो होता बिंबिसार. पर्याय सम्राट बिंबिसार हा मगध राज्याचा पाया घालून त्याचा विस्तार करणारा पहिला महत्त्वाचा राजा होता. त्याने शेजारी राज्यांशी वैवाहिक संबंध प्रस्थापित करून आणि लष्करी विजयाद्वारे साम्राज्याचा मोठा विस्तार केला. त्याच्यानंतर बघूया पुढील प्रश्न. बौद्ध धर्माचा स्वीकार करणारा राजा खालीलपैकी कोण? तर बौद्ध धर्माचा स्वीकार करणारा राजा कोण आहे तर तो आहे अजातशत्रू. पर्याय 2. त्याच्यानंतर पुढील प्रश्न. अजातशत्रू याने बौद्ध धर्माची पहिली परिषद भरवलेले ठिकाण कोणते? तर अजातशत्रू याने राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली परिषद भरवलेली होती. पर्याय 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर बघू. तर इथे बघा स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे. अजातशत्रूने बौद्ध धर्माची पहिली परिषद राजगृह म्हणजेच सध्याचे राजगीर बिहारमध्ये आहे येथील सप्तपर्णी गुहेत इसवी सन पूर्व 483 मध्ये भरवली होती. ही परिषद गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर लगेचच आयोजित करण्यात आली होती. त्याच्यानंतर बघा पुढील प्रश्न. ग्रीक राजा अलेक्झांडर याने कोणत्या राज्याचा पाडाव केला? तर ग्रीक राजाने इराण या राज्याचा पाडाव केला. पर्याय 2. शेवटचा प्रश्न आहे. मगधवरील नंद राजवटीचा शेवट करणारा महत्त्वाकांक्षी तरुण कोण? तर मगधवरील नंद राजवटीचा शेवट करणारा महत्त्वाकांक्षी तरुण कोण होता? चंद्रगुप्त मौर्य. तर मगधवरील क्रूर नंद राजवटीचा पाडाव करून मौर्य साम्राज्याची स्थापना करणारे महत्त्वाकांक्षी तरुण होते चंद्रगुप्त मौर्य. त्यांनी आपले गुरु चाणक्य यांच्या मार्गदर्शनाखाली इसवी सन पूर्व 321 मध्ये हे ऐतिहासिक कार्य केले. तर हे काही महत्त्वाचे प्रश्न होते प्राचीन भारताच्या इतिहासाचे जे की आपण घेतलेले आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर यापुढील व्हिडिओ आपला असणार आहे मध्ययुगीन भारताचा इतिहास. या मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील सर्व प्रश्न आपण एकाच व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत किंवा 1 ते 2 व्हिडिओ असतील. तर सर्व व्हिडिओ परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. सो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि इतरांनासुद्धा शेअर करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.